नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. मंडळी, आमच्याकडनं म्हणजे बहुतेक प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं सांगत गेलेलो आहे की ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र हे अगदी सहज सोपं आहे. ते का, कसं, हे आपण म्हणजे ह्या मुद्द्यावरती ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं संवाद साधूया. ज्योतिषशास्त्र सोपं आहे हे का? कारण ज्योतिषीय कुंडलीशास्त्रामध्ये प्रामुख्याने कशासाठी डोकावलं जातं की माझ्या चलित आयुष्यामध्ये, या वर्तमान आयुष्यामध्ये काही अडचणी येणार आहेत का, किंवा काही समस्या निर्माण होणार आहेत का, त्या आपल्याला जाणून घ्यायच्या असतात. आणि त्या जाणून घेताना आपल्याला ज्योतिषशास्त्रातली जी कुंडली माध्यम आहे ते आपल्याला सहाय्य करतं. कुठल्या अर्थानं? तर ग्रह नक्षत्रांच्या गोचर स्वरूपाच्या माध्यमातून, त्याच्या आधाराने. आता त्यात नेमकं सहज सोपी म्हणजे सहजता कुठे पाहायची? मंडळी, हीच ज्योतिषीय कुंडलीशास्त्रातील सहजता आपल्याला आपलंच जन्म नक्षत्र जन्मापासून सांगत असतं, पण आम्ही तिकडे लक्ष देत नाही आहे. वास्तविक ही चुकी जातकांची नाही आहे, त्यांचं दुर्दैव आहे. कारण इथून मागे हे ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र ज्या पद्धतीतून मांडण्यात आलं किंवा ज्या पद्धतीतून हे समाजापर्यंत रुजवण्यात आलं, पोचवण्यात आलं, तेच मुळात एक हातचा राखून ठेवण्यात आला. म्हणजे या शास्त्राला अगदी क्लिष्ट करून लोकांसमोर मांडल्या गेलं. थेट मुद्द्याला हात घालू आपण. ज्योतिषशास्त्राच्या शास्त्राचा म्हणजे माफ करा, ज्योतिषी कुंडलीशास्त्राचा आधार घेताना नेमकं आपल्याला समस्या जी आहे त्या समस्येनुसारच आपल्याला उत्तर शोधायची असतात की नाही. आणि ती उत्तरं देखील आपल्याला आपल्या चालू वर्तमान स्थितीतल्या, ग्रहस्थितीतल्या स्वरूपाचा जो परिणाम होतोय त्यानुसार आपल्याला गृहीत धरायचे असतात. इथेच सगळा गोंधळ करून ठेवला आहे. यातली सहज सोपे म्हणजे सहजता कशी आहे? तर तुमचं जन्म नक्षत्र, त्याची जी गोचर तयार होते, म्हणजे जे ताराचक्र निर्माण होतं, त्या ताराचक्रामध्ये तुम्हाला तुमच्या उभ्या आयुष्यात नकारात्मक भूमिकेने कुठल्या कुठल्या नक्षत्रांचा प्रादुर्भाव सहन करायचा आहे हे सांगितलं जातं किंवा हे दर्शवलं जातं, पण आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. पुन्हा इथे तेच म्हणतोय, जातकांचं ह्यात काही चुकत नाही. ही पद्धती किंवा हा डोळसपणा पुढे आणलाच नाही, मांडूनच दिला नाही किंवा शिकवला नाही किंवा लोकांपर्यंत तो पसरू दिला नाही. जन्म नक्षत्र गोचरीमधले 3रं, 5वं आणि 7वं नक्षत्र, 21वं, 23वं आणि 25वं नक्षत्र, ही अशी एकूण 27 नक्षत्रापैकी 9 नक्षत्र फक्त तुम्हाला अशुभ ठरतात. ती देखील त्यांचं सानिध्य ज्या ज्या ग्रहांसोबत येईल आणि जेवढ्या कालावधीसाठी येईल तेवढाच कालावधी फक्त तुम्हाला तो अशुभ ठरतो. हेच सहजरित्या समजण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आम्ही उद्याच्या रविवारी म्हणजे 18 फेब्रुवारीला
मुंबईमध्ये घाटकोपर या ठिकाणी सकाळी 11 ते 3 ह्या वेळेमध्ये एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे. विषय तोच आहे, जन्म नक्षत्र गोचर पद्धती, म्हणजे जन्म नक्षत्र गोचर ताराचक्र पद्धती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सहजतेने आपल्याला सदुपयोगी कशी ठरते या संदर्भातलं एक म्हणतो ना, एक पैलू त्यात उघडून सांगण्याचा प्रयत्न राहील. अगदी सहज पद्धतीने आपण जन्म नक्षत्र गोचरीला आपल्या जीवनाशी निगडीत ठरवू शकतो आणि खूप सहजतेने अगदी म्हणतो ना, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही त्या आपल्या जन्म नक्षत्र गोचरीचा आढावा घेऊन आपलं दैनंदिन जीवन तुम्ही नियोजित करू शकता, सुनियोजित करू शकता. त्यासाठी ह्या व्हिडिओ माध्यमाच्या आधारातून सहज सोपं ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र कसं आहे, त्यात पुन्हा जन्म नक्षत्र गोचर आणि म्हणजेच ताराचक्र कसं आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग ठरतो, त्याचा सदुपयोग कसा साधायचा, या संदर्भातली जी माहिती आहे, अनुभवसिद्ध माहिती आहे, जी माहिती जी आहे ती अनुभवसिद्ध आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न होणार आहे. आणि समोरासमोर लाईव्ह प्रश्नोत्तरं होतील. तर हा दुर्मिळ अनुभव घेण्यासाठी आपणा सर्व ज्योतिर्विदांना, त्यातल्या त्यात मुंबई, कल्याण, ठाणे, म्हणजे पश्चिम मुंबई, मध्य मुंबई, उत्तर मुंबई किंवा दूरपर्यंत म्हणजे कल्याण, विरार, वसई, इकडे कसारा, कर्जत, पनवेल, ह्या सगळ्या विभागातून राहणाऱ्या ज्योतिर्विदांना नम्र आवाहन राहील की तुम्ही ह्या संधीचा फायदा घ्या, ही पद्धती आवर्जून शिकून घ्या, जाणून घ्या. आणि त्यासाठी अल्पशी म्हणजे शुल्क ठेवलेलं आहे, 1500 रुपये. ते शुल्क भरून तुम्ही थेट एक तर ऑनलाईन तुम्ही तुमचं नाव नोंदणी करून घ्या किंवा थेट 10:30-11च्या दरम्यान तुम्ही घाटकोपरच्या त्या म्हणजे माझ्या फेसबुक पेजवरती वेगवेगळ्या ग्रुपवरती डिटेल दिलेल्याच आहेत. तरी पुन्हा एकदा सांगतो आता या व्हिडिओच्या माध्यमातून, आपली ही जन्म नक्षत्र गोचर पद्धतीची कार्यशाळा, 1 दिवसीय कार्यशाळा ही मुंबई येथे घाटकोपर पश्चिम विभागामध्ये CGS क्वार्टर कॉलनी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलनी, त्या आवारामध्ये म्हणजे घाटकोपर ह्याचा कम्युनिटी सेंट्रल हॉल आहे. अगदी घाटकोपर मेट्रो स्टेशनचा जो ब्रिज जातो त्या ब्रिजच्या खाली आहे, बाटा शोरूमच्या अपोजिट. तिथे तुम्ही थेट आलात डायरेक्ट तरी चालेल. या आवर्जून या आणि जन्म नक्षत्र गोचर पद्धती कशी आहे, कशी सहज सुलभ आहे आणि सदुपयोगी ठरणारी आहे, त्याचसोबत दिव्य ऊर्जाची, ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जा शुद्ध संतुलित राखण्यासाठी जी माध्यमं तयार केलेली आहेत नक्षत्र आराध्य वृक्षांच्या माध्यमातून, ती देखील तुम्हाला त्याची माहिती घेता येईल, त्याचा सदुपयोग कसा साधता येईल, आपलं जीवन सहज करता येईल, आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःची निर्णय क्षमता सकारात्मक दृष्टीने अगदी सुदृढ राखता येईल. हे सगळं शक्य कसं होणार आहे, तर एकदा तुम्ही ती जन्म नक्षत्र गोचर पद्धती समजून घेतलीत की दैनंदिन आपलं जीवन त्या पद्धतीने आपण सुनियोजितपणे राखू शकू. तर ह्या सगळ्या मुद्द्यांचा, ह्या सगळ्या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्ही आवर्जून 18 तारखेला येत्या रविवारी परवाच्या तुम्ही कार्यशाळेला उपस्थित राहा. 4 तासामध्ये बरंच काही तुम्हाला शिकायला मिळेल आणि स्वतःसह तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक जातकाला
तुम्ही सन्मार्गाला घेऊन चलाल. ठीक आहे. 18 फेब्रुवारी रविवारी मुंबई घाटकोपर पश्चिम, घाटकोपर कम्युनिटी सेंट्रल हॉल, CGS कॉलनीमध्ये सकाळी 11 ते 3 पर्यंत जन्म नक्षत्र गोचरची कार्यशाळा आहे. त्या कार्यशाळेला आपण आवर्जून उपस्थित राहावं आणि एक सुंदर असा ज्योतिषीय भाग समजून घ्यावा आणि शिकून घ्यावा. इथेच थांबूया. ओम नमो आदेश. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल, विषय आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नमो आदेश. शुभरात्री.